थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। चेंबूर येथे 29 जून रोजी मानवी साखळी आंदोलन। बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहाराच्या व्यवस्थापनावर बौद्ध अनुयायांचा संपूर्ण अधिकार असावा या मागणीसाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन अंतर्गत मुंबईतील चेंबूर येथे रविवारी 29 जून 2025 रोजी भव्य मानवी साखळी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे। चेंबूर येथे सकाळी 10 ते 1 वाजताच्या दरम्यान हे शांततापूर्ण आंदोलन सुरू होणार असून आंदोलनाअंतर्गत पीएल लोखंडे मार्ग चेंबूर फाटक ते महात्मा फुले नगर नंबर 1 येथपर्यंत मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे। महाबोधी महाविहार जिथे तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते बौद्ध धर्मीयांचे महत्वाचे स्थळ आहे। मात्र सध्या या विहाराचे व्यवस्थापन बौद्धेतर व्यक्तींच्या ताब्यात आहे। यामुळे बौद्ध अनुयायांमध्ये नाराजी आहे। या विहाराचे व्यवस्थापन बौद्ध भिक्खू आणि बौद्ध अनुयायांच्या देखरेखीखाली असावे अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे। यापूर्वी देखील संपूर्ण देशभर याच मागणीसाठी सातत्याने आंदोलन होत आहेत, ज्याला आता वाढता प्रतिसाद मिळत आहे। पीएल लोखंडे मार्ग चेंबूर मुंबई येथे रविवारी 29 जून 2025 रोजी सकाळी 10 ते 1 वाजता मानवी साखळी शांततापूर्ण निर्माण करण्यात येणार आहे। आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची खबरदारी आयोजकांनी घेतली आहे। बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी विहार हे सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात स्थापन केलेले एक ऐतिहासिक स्थळ आहे। मात्र कालांतराने या विहाराच्या परिसरात अतिक्रमणे झाले असून इतर धर्माच्या देवतांच्या नावाने काही भागांचे रूपांतर करण्यात आल्याचा दावा आंदोलन करत आहेत। जगभरातील बौद्ध भिक्खू आणि अनुयायांनी याचा निषेध केला आहे। सध्या बुद्धगयेतही याच मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। चेंबूर येथील स्थानिक बौद्ध समुदाय आणि नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे। स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। महाबोधी विहार हे बौद्धांच्या आस्थेचे प्रमुख स्थळ आहे आणि त्याचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती असले पाहिजे असे मत देशभरातून व्यक्त केले जात आहे। हे आंदोलन केवळ महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठीच नाही तर बुद्धांच्या शांततेच्या आणि समतेच्या संदेशाला जगभर पोहोचविण्यासाठी आहे। आम्ही शांततापूर्ण मार्गाने आमची मागणी मांडत आहोत आणि सरकारने याची वेळीच दखल घ्यावी अशी आंदोलन कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे। चेंबूर परिसरातून आंबेडकरी समाजाने या मानवी साखळी आंदोलनाला समर्थन दिले आहे। या समितीने यापूर्वी देखील पीएल लोखंडे मार्ग चेंबूर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर पूर्व येथपर्यंत शांततापूर्ण रॅलीचे यशस्वी आयोजन केले होते। महाबोधी महाविहार मुक्त होईपर्यंत टप्प्याटप्प्याने सातत्यपूर्ण संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा निर्धार या समितीने व्यक्त केला आहे। महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलन अंतर्गत चेंबूर येथे होणारे हे मानवी साखळी आंदोलन बौद्ध समुदायाच्या एकजुटीचे आणि शांततेच्या मार्गाने मागणी मांडण्याच्या परंपरेचे प्रतीक आहे। या आंदोलनाद्वारे बुद्धगयातील महाबोधी विहाराच्या व्यवस्थापनावर बौद्धांचा अधिकार मिळविण्याच्या लढ्याला आणखी बळ मिळेल अशी आशा समितीच्या वतीने व्यक्त केली जात आहे। या बाबतीत तुम्ही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला शेअर करा। जय भीम, जय संविधान।